चला दोन फलंदाज पोहोचलेले आहेत, सूरज खेणे आणि नजबुल मंडल. आणि बॉलिंग ब्रेकवर दारावा एक्सप्रेस, विकी भोईर. 3 षटकांचा क्रिकेट आहे. पाहूया सिल्वर स्टार की वायू 11. दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. तर पाहूया या षटकामध्ये पलडा कोणत्या संघाचा भारी होतोय. सिल्वर स्टारचा, ज्यांनी सकाळचं सत्र गाजवलं आणि दुपारचं सत्र गाजवलंय, वायू 11 पुनकुरे या संघाने. पहिला बॉल विकी भोईर, वेगवान बॉल, तितक्याच वेगानं बॉलला पाठवलं सूरज खेळेने. सकाळच्या सत्राची आठवण करून देणारा षटका सूरजचा. पहिल्याच बॉलवर धारावी एक्सप्रेस समोर ग्रीन सिग्नल दिलेला आहे. फलंदाजी करताना षटका ठोकलेला आहे. 6 धावा. धावफलकाला ग्रीन सिग्नल देण्याचं काम सूरज खेणे याने केलं पहिल्याच बॉलवर. ऑन साइडला खेळलेला आहे बॉल, बॅकवर्ड्स वेळलेला क्षेत्ररक्षक नाहीयेत म्हणूनच विकेट किपर पोहोचतील तोपर्यंत 1 धाव मिळते. 1 धाव वाढते. स्कोर झालेला आहे 7. लक्षात असू द्या दोन्ही संघांच्या माहितीसाठी 3 षटकांचं क्रिकेट आहे. 3 षटकाचा 1 डाव आहे. नजबुल मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक पूर्ण झालंय. कटर चांगले आहेत. विकीकडे पण यावेळेस नियंत्रण नव्हतं. बाउन्सवर व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव वाढते. उंचीची दखल घेऊन तो व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. 1 धाव वाढून स्कोर जातोय तो म्हणजेच 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 7 धावा सूरजच्या, 1 धाव अवांतर. काय बॅट स्विंग होती, पण ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल टप्पा घेतल्यानंतर आतलं वळण गोलंदाज विकी भोईर यांनी चेंडूला दिलं आणि त्याचमुळे येतोय हा डॉट. वेगवान गोलंदाजांच्या यादीत वरचा क्रमांक विकी भोईर यांचा आहे. प्रास छोट्या रदबने गोलंदाजी करतायत आणि त्याच संधीचा फायदा नजबुलने उचललेला आहे. आलोय संघात सहभागी झालोय तर काहीतरी करून दाखवीन आणि तेच दाखवणारा षटकार सूरजच्या मागोमाग नजबुलचा. स्क्वेअर लेगला सिक्सर. सहा धावा वाढतायत आणि धावा झालेल्या आहेत 14 धावा. 14. परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं नजबुलकडे. बॅकलिफ्ट खाली जरूर घेतली पण तरी सुद्धा तो फायदा नाही उचलता आला. बॉल लेग स्टंप वर जाऊन धडकला आणि नजबुलचा विकेट मिळवलेला आहे विकी भोईर यांनी. चंदू सर, पुढील डावाचं विवरण आपण तुमच्यापर्यंत पोहोचवाल. धन्यवाद. मनीष पाटील सरांचा आवाज आपण ऐकत होतात. या मॅचच्या अगदी 3 षटकांचा सामना आहे खरा आणि आता षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या 14 झाली आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. थोडक्यात सिल्वर स्टार सिनियर आणि ज्युनियर मधली मॅच. एकाच मैदानात प्रॅक्टिस करणाऱ्या या दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या आहेत. परंतु मॅच जबरदस्त होणार आहे कारण दोघांनाही जिंकायचं आहे. जिंकणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवान बॉल यष्टीरक्षकांकडे जाईल. स्ट्राइकवर सनी आहे का? सनवेद आहेत. सनवेद आणि सूरज. 3 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगले रन आल्यात. धमाल येणार आहे मॅच मध्ये. फुलटॉस त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय
आ रा 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 षटकार. चांगला स्ट्रोक इकडे येताना पाहायला मिळालाय आणि धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. आम्ही सुद्धा मॅच सोडणार नाहीये, भले एका ठिकाणी प्रॅक्टिस करत असू, परंतु जिंकायचं तर आम्हाला सुद्धा हेच इकडे सांगताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्यामुळे या मॅचवर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. या षटकाराने धावसंख्या 20 वर गेली आहे. 3 ओव्हरची आहे मॅच, परंतु ओव्हर कमी किंवा जास्त झाल्याने क्रिकेटच्या खेळाची चुरस कमी होत नाही, ती आणखी वाढते आणि ती आणखी वाढलेली आहे. दोघांनाही जिंकायचंच आहे, दोघांनाही जिंकायचंच आहे. सूरज किने यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलेत. भिवंडीच्या भावळे गावचा हा जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू, दुसऱ्या बाजूला भिवंडीच्याच हायवे दिवे गावचे असणारे गोलंदाज आहेत आर्यन. या दोघांमधील हे युद्ध पाहायला मिळत आहे. एकमेकांच्या विरोधात फक्त आपण प्रतिस्पर्धी म्हणूनच असतो. आणखीन एक बिग हिट, आता तर आणखी लांब मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. हाही बॉल सीमा रेषा पार, षटकार. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक इकडे दाखवताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांनाही माहिती आहे की या टीम बरोबर जरा जास्तच धावा बनवायला लागतील आणि ते प्रयत्न सुरू झालेले आहेत. जरी आपापसातील ही मॅच असेल, परंतु मॅच कडकच होणार आहे. दोन्ही टीम एका बाजूला वायू 11 बोनकोडे, एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते सिल्वर स्टार यांच्यातील सुरू असणारी ही मॅच आहे. आणि ऑलरेडी या अगोदर आपण पाहिलं की फायनलमध्ये रॉयल स्टनर जाऊन पोहोचलेली आहे. रॉयल स्टनरला मुभा आहे आज काही चेंजेस करण्याची. बॅक टू बॅक 2 षटकार. यावेळेला पुढे खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने, फिल्डर येतात त्या ठिकाणी, अतिशय जलद गतीने आले, थ्रो करतील तोपर्यंत 1 रन कंप्लीट केला जातोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती 27. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न आहे बॅटिंग टीमचाही. ओव्हर नंबर आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी 2-3 ओव्हरच्या या महत्त्वाच्या मॅच आता आहेत. वेळही बराचसा होतोय, 5:45 जवळपास वाजायला आलेले आहेत. बाईंदर चर्चचं ग्राउंड म्हटल्यानंतर आज नाही कित्येक वर्ष हे मैदान भरतंय. कित्येक दिग्गजांनी मात्र या ठिकाणी येऊन मॅचेस खेळलेल्या आहेत. राहुल, मॅचलेस, बंड्या बॉईज, अमृत या संघाने एक कालखंड इकडे मॅचेस खेळलेले आहेत. तोही एक क्रिकेटचा कालखंड राहिला आहे. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न केलाय खरा, 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचाही कॉल दिला जातोय परंतु थांबवलं जात आहे. फेकी लगेच केली आहे आणि हा कॉल खूप चांगला होता सूरज यांचा आणि त्याच्यामुळे 1 वरच समाधान मानावं लागतंय. धावसंख्या आता पुढे गेली आहे पुन्हा एकदा 28 धावा. 3 ओव्हरची मॅच आहे. 70 स्पोर्ट्सवर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आताही आमच्याशी जुडले जात असतील, त्यांचंही आम्ही स्वागत करू. आज दिवसभरात देखील चांगला प्रतिसाद लाभला. 1,80,000 प्रेक्षकांनी आज ही स्पर्धा यूट्यूबला पाहिली. जे स्पोर्ट्स बाईंदर बॉयची स्पर्धा बायच्या स्वरूपातील एक धावसंख्या पुन्हा पुढे गेली आहे. जवळपास 3,500 पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्याशी जुडलेत. त्याही प्रत्येक प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करू. सन्मेत टप्पा पडतोय, हलका सकट पाहायला मिळतोय परंतु तिकडे रन घेण्याचा प्रयत्न होतोय. 2 ओव्हरचा खेळ इकडे आपला पाहायला मिळाला. लेग बायची 1 रन आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 30, म्हणजे चांगली धावसंख्या झाली. आणि जर का इकडे 10-15 रन आल्या मजा येईल. शेवटच्या ओव्हरमध्ये किंवा दुसऱ्या डावामध्ये मजा येताना पाहायला मिळेल.
किरण येतात बॉलिंगसाठी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावसंख्या आलेल्या आहेत आणि या एका षटकामध्ये किती शेवटचे 6 बॉल आहेत. क्रिकेट रसिकांना खेळून ठेवले या स्पर्धेने. नवे तर मीरा भाईंदरमध्ये क्रिकेट असल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चाहते देखील मैदानात येतात, मग मैदान कोणतेही असू देत. पहिला बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. चांगला बॉल टाकला, परंतु कीपरलाही बीट करत असताना पाठीमागे गेलाय. पंच बायच्या स्वरूपातील धाव घोषित करतायत. मग मोरव्याचं ग्राउंड असू देत, त्याचबरोबर सुभाषचंद्र बोस ग्राउंड असू देत, बादशाह ग्राउंड असू देत, गोडदेवचं ग्राउंड असू देत किंवा हे ग्राउंड असू देत. अगदी उत्तरला सुद्धा समुद्र किनाऱ्यावर या कालखंडामध्ये मॅचेस चालतात. ज्या रबर बॉलच्या असतात समुद्र किनाऱ्यावर होतात त्याची चर्चा असते. हा बॉल ऑप्शनच्या बाहेरून हलकासा कट करण्याचा प्रयत्न त्याने तिकडे केला होता. म्हणजे पहिले 2 बॉल दोन्ही बॉल जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न राहिला आणि इकडे आणखी एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट रनआउटच्या स्वरूपात आलेली आहे. आणि वेळ झाली होती मैदानाच्या आतमध्ये भावेश पवार येण्याची. मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत भावेश पवार. आला रे आला, भावेश पवार आला, घोरसईवाला मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. सूरज ज्यांनी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. ओहो हो, हाही बॉल खूप चांगला टाकला. म्हणजे पहिले 3ही बॉल त्यांनी खूप चांगले टाकले, चांगल्या टप्प्यावरून कट केले. आता बा थोडंसं वातावरण सुकलंय आणि त्यातल्या त्यात बॉल सुका करण्याची मुंबा असते आणि ज्यावेळेला बॉल सुका तुम्हाला मिळतो ना तो कट करता येतो, तुम्हाला ग्रीप करता येतो रबराचा बॉल आणि तो अतिरिक्त उसळी घेतो. ते या मागील बॉलवर पाहायला मिळालं. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूयात एक धाव तिकडे घेतली गेली आहे, परंतु 1 वरच समाधान मानावं लागतंय. चांगली कामगिरी या षटकात कंट्रोल केले धावसंख्येला आणि आता अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या 33 झाले. भावेश पवार भारतातील टॉप ऑलराऊंडरच्या यादीतील एक महत्त्वाचं नाव आहे गोरसाई गावचं. बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. किरण सध्या त्यांची गोलंदाजी सुद्धा चांगली चर्चेत पाहायला मिळते, परंतु समोर भावेश आहेत. शेवटचे काही बॉल बाकी आहेत. पहिला डाव सिल्वर स्टार. हाही बॉल पाठीमागे पाठवलाय. काय बॉलिंग केली आहे जबरदस्त या षटकामध्ये, त्याच्यामुळे कौतुक करावं लागेल किरण यांचं. पहिल्या 2 ओव्हरला 30 झाल्या होत्या. ही बायच्या स्वरूपातील धाव आली आहे आणि त्याच्यानंतर जसे किरण आले ना स्कोरला थोडंसं कंट्रोल केलंय, परंतु अजूनही जर का एखादा मोठा फटका आला इकडनं मजा येईल मॅचमध्ये. आणि सूरज यांनी आतापर्यंत ते केलेलं आहे. आतापर्यंत 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. आणखी एखादा येईल का, परंतु किरण संधी देत नाहीयेत. अशा पद्धतीची अचूक टप्प्याची ऑप्शनच्या बाहेर ठेवली जाणारी थोडासा कटर्सचा वापर देखील करणारी ही गोलंदाजी किरण यांची चर्चेत राहिली. बिग हिट, मोठा फटका समोरच्या दिशेने खेळलेला जातोय. सीमा रेषा पार षटकार येतोय आणि आता मॅचला खऱ्या अर्थाने मजा येईल. धावसंख्या झाली एकंदरीत 40. जिंकण्यासाठी पाहिजे 41. ओव्हर आहेत 3 आणि दोन्ही टीम सेमीला आहेत. दोघांनी 2-2 मॅच जिंकल्यात आणि या दोघांमधील मॅच पाहायला मजा येणार आहे. आज आपण उमेश मांजरेकर सरांना इकडे पाहिलं. सिक्सर किंग जोनस यांना देखील आम्ही आज या ठिकाणी पाहिले. नितीन भाऊंची देखील खूप सारी लगबग या स्पर्धेसाठी. मीरा भाईंदरची स्पर्धा आहे ती यशस्वी व्हावी यासाठी तेही प्रयत्न करतायत. वेलिंग्टन रॉड्रिग्स यांच्या मदतीला मात्र हे सगळे पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगली कामगिरी चालली आहे. आता
अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. पाहूया दुसऱ्या डावात काय घडेल. अगदी मान्सून ब्लास्टमध्ये सिरीज घेतलेली आहे. नमस्कार सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असणार आहे. जे जे स्पोर्ट्स आणि भाईंदर बॉयजच्या वतीने आयोजित असणारी ही मान्सून धमाका स्पर्धा भाईंदर चर्चचं असणारं हे अगदी महत्त्वपूर्ण मैदान, ज्या मैदानाला क्रिकेटचा इतिहास आहे आणि एक कित्येक वर्ष या मैदानात क्रिकेट खेळलं गेलेलं आहे. आज त्याच मैदानात मान्सून धमाका होते. कालचा दिवस रॉयल स्टनरने गाजवला आणि आज कोण जिंकणार याची चर्चा आहे. अरुण यादव यांच्या हातात पहिली ओव्हर दिली जाते. दुसऱ्या बाजूला दिनेश कांबळे यांना स्ट्राईकवर पाहतोय. विनीत माळी त्यांच्या जोडीला आहेत आणि 18 चेंडूमध्ये 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहूया. उत्कंठ आहे, खूप मोठ्या प्रमाणावर उत्कंठ आहे आणि दोन्ही टीमसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. जल्लोष तर दोन्ही टीम करणार, जो जिंकणार तो जल्लोष करणार. आणि क्रिकेट काय सांगतं, जो चांगला खेळणार तो जिंकणार. त्याच्यामुळे जो चांगला खेळणार तो जिंकणार आहे. पाहूया दुसऱ्या डावात काय घडणार आहे. दिनेश कांबळे बॅटिंगसाठी. दिनू, पहिला बॉल कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न, थोडंसं दूरवरून याही वेळेला खेळले आणि धावसंख्या जर पाहिली तर आता सुरू झालेली आहे. एक वरी धावसंख्या पाहायला मिळते. एक बॉल महत्वाचा आहे. 18 बॉल आहेत, एक झालाय, 17 बाकी आहेत, 39 करायचे आहेत. किती चौकार येणार, किती षटकार येणार, किती सिंगल येणार, किती डबल येणार, किती डॉट बॉल येणार, किती विकेट येणार. 40 करायचे आहेत. येस, 17 बॉलमध्ये 40ची आवश्यकता अजूनही आहे.
यावेळेला स्ट्रोक खेळलाय, पॉईंटच्या दिशेने मार्गस्थ होतोय. फिल्डर आहे तिकडे, दूरवरून येत आहेत. एक धाव घेतली आहे. अहमद आलेत तिकडे. आणखीन एक 2 बॉलवर एकच रन आलेली आहे. आता 16 बॉलमध्ये 39 पाहिजेत. मॅच मधील उत्कंठा हळूहळू वाढायला लागलेली आहे. पावसात क्रिकेट खेळणं तेवढं सोपं नसतं. ज्यावेळेला आपण ओले चिंब होतो आणि त्याच्यामध्ये क्रिकेट खेळायचं सोपं नसतं. कस लागतो या क्रिकेटमध्ये आपल्या सगळ्यांचा, परंतु प्रेक्षकांना मात्र खूप सारा आनंद मिळतो. नो डाऊट टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा मजा येते, आनंद येतो, परंतु हा आनंद काही वेगळाच आहे. तो आज आपण भाईंदर चर्चच्या ग्राउंडवर घेतो आहे. वॅलेंटिन रॉड्रिग्स यांचा मी मनापासून आभारी असू की ही स्पर्धा अगदी शिस्तबद्धही चालली आहे ना, अगदी सुरळीतपणे पार पडली जाते आहे. सगळे संघ नामवंत खेळत आहेत या स्पर्धेमध्ये. ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एक चांगला बॉल टाकलाय अरुण यादव, चांगली कामगिरी. इकडे प्रेम आलेत खरे, फेकी करणार. आणखीन एक बॉल ज्यावर एकच धाव आली आहे. 3 बॉलमध्ये 3 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 38 पाहिजेत. 15 बॉल 38. अरुणचं कौतुक करावं लागेल. बॉल थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न ते सातत्याने करतायत आणि त्याच्यात ते यशस्वी राहिलेले आहेत. 70-70 स्पोर्ट्सवर याही मॅचचा आनंद मोठ्या प्रमाणावर घेत आहेत, कारण एका बाजूला भावेश पवार आहेत, एका बाजूला पवन केने आहेत. अशी ही मॅच आहे. पुन्हा एक चांगला बॉल पाहायला मिळाला. हाही बॉल थोडासा दूर खेळलाय. बॅटची कडा, पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. 4 बॉलवर 4 रन दिलेत, म्हणजे बॉलिंग चांगली होते आहे, परंतु बॅटर तरी कुठे कमी आहेत. दिनेश कांबळे स्वतःला सातत्याने सिद्ध करताना पाहायला मिळाले. एवढं काय त्यांना सेलिब्रेशन करतानाही आम्ही पाहिलं गेल्या आठवड्यात, परंतु आता पाहायचं आहे आपल्या टीमला सेलिब्रेशन करण्याची संधी देतील का. कारण पावसाळी क्रिकेटमधील जे काही आघाडीचे बॅटर म्हणून ओळखले जातात ना, त्याच्यातील एक नाव दिनेश कांबळे यांचं घेतलं जातं. आणि SD ट्रॉफी सुद्धा आता येते आहे. हा बॉल समोर कसा बनवलाय, फटका पहा ना. बॉल खराब नव्हता, परंतु दिनूची मारण्याची टेक्निकच वेगळी आहे. चांगल्या बॉलवर षटकार मारलाय, फ्लॅट मारलाय दिनू कांबळे. म्हणून तर हा खेळाडू थोडासा वेगळा होतो, स्पेशल असतो. आणि आता धावसंख्या 10 वर गेलेली आहे, म्हणजे अजूनही 31 पाहिजेत. 13 बॉलमध्ये 31 पाहिजेत. दिनूच्या बॅटमधून एका चांगल्या बॉलवर आलेला षटकार पाहायला मिळालाय. अरुण चांगली गोलंदाजी केली आहे, कारण मागच्या बॉलचाही चांगलाच टप्पा होता. हा बॉल यष्टीरक्षकांकडे जातो, थोडासा मागे घेतला यावेळेला. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 10. 12 बॉलमध्ये पाहिजे 31, म्हणजे हा सामना अगदी चांगला आणि चुरशीचा होतोय. अहमद आज दिवसभरात या बॉलरने सुद्धा प्रभावित केलंय. समोर विनीत आहेत. पहिलाच बॉल थोडासा पुढे केला, त्याच्यावर खेळलाय स्ट्रोक आणि हा स्ट्रोक पाठवलाय सीमारेषेच्या पार षटकारासाठी. छोटासा विनीत, टेक्निक मात्र त्यांचं खूप चांगलं आहे आणि त्याने बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय षटकारासाठी. मॅच थोडीशी लांबली होती, या षटकाराने थोडीशी जवळ आणली, परंतु हेच अहमद आहेत ज्यांनी आज दिवसभरात खूप चांगली बॉलिंग केली आहे. त्याच्यामुळे कमबॅक तर त्यांनाही करावं लागणार आहे. 41चा करायचा पाठलाग आणि धावसंख्या सध्या झालेली आहे ती 16. 11 बॉलमध्ये 25 अजूनही करायचे. काही चांगले बॉल, काही विकेट मॅचमध्ये पुन्हा एकदा सिल्वर स्टारला देखील घेऊन येतील
परंतु वायू 11 बोनकोडे ज्यांनी मात्र काही दिवसापूर्वी मान्सून ब्लास्ट सुद्धा गाजवली. ओहो, फटका फसला जरूर होता. पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. तिकडे आहेत फिल्डर. 1 रन मिळेल. 1 रनवाला बॉल सिल्वर स्टारला चालण्यासारखा आहे, परंतु वायू 11ला 4 आणि 6 सुद्धा पाहिजेत या कंडिशनला. आणि त्याच्यामुळे धावसंख्या आता 17 वर गेली आहे. 10 बॉलचा शेवटचा खेळ बाकी आहे आणि धावांची आवश्यकता आहे ती 24. 10 बॉल 24. षटकाराची भाषा बोलायची झाली तर 10 मधले 4च मारायचे. आमिर जाफेदारने काल मैदान अक्षरशः गाजवलंय. 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा कारनामा पुन्हा एकदा त्यांनी केला. आणि या मैदानात षटकार 6 षटकार म्हणजे मोठी गोष्ट आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, चांगल्या पद्धतीने पीक केलाच खरा, परंतु त्या ठिकाणी पाहूयात फिल्डर येत आहेत. 1 धाव मिळणार आहे. 1 वाली बाद सिल्वर स्टारला चालणार आहे आणि 6 वाली बाद पाहिजे इकडे टीम. फादर एडवर्ड यांचे या ठिकाणी आगमन होत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि काय फटका खेळलाय, पाहण्यासारखा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला आवडतील हे क्षण. ज्या पद्धतीने मारलाय ना हा फटका, यॉर्क करण्याचा प्रयत्न, शफल थोडेसे पहिलेच झाले होते आणि त्याच्यानंतर उचलला आणि फेकला सीमारेषेच्या पलीकडे. पाहण्याजोगा फटका. आणि या षटकाराने धावसंख्या पुढे गेली. आता धावसंख्या 24. 17 पाहिजेत. 8 बॉल बाकी आहेत. 8 बॉलमध्ये 17 पाहिजेत. 8 बॉल 17. जर का या 2 बॉलमध्ये मोठा फटका नाही आला, मॅचची उत्कंठा वाढेल. पाहूया, अहमद चांगले युवा गोलंदाज आहेत, तेवढंच चांगलं टॅलेंट बॅटिंगसाठी देखील पाहायला मिळतंय. दोन्ही बाजूला प्रचंड घमासान देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉल कुठे? हा, पाठीमागे आलाय, थोडासा हातातून निसटलाय. एक बॉल महत्वाचा आहे. शेवटचे 8 बॉल. या मॅचचा आनंद घेण्यासाठी फादर स्वतः उपस्थित राहत आहेत. या मैदानाचा एक इतिहास आहे, भाईंदर चर्चच्या मैदानातील क्रिकेट. ओहो, पुन्हा एकदा तेच केलं. विनीतने दाखवले स्टंप आणि हे पुन्हा यॉर्कर करायला गेले आणि पुन्हा विनीतने मैदानाच्या बाहेरच मारलेला आहे. क्रिकेट हा रणनीतीचा खेळ आहे. बॉलरच्या आणि बॅटरच्या एकमेकांच्या माइंडची हा खेळ सुरू असतो आणि तसंच इकडे पाहायला मिळालं. मागील दोन्ही बॉलवर ती चुकी अहमदने केली. युवा खेळाडू आहेत, यातून शिकतील ते येणाऱ्या कालावधीमध्ये, परंतु षटकार आलाय. आणि आता धावसंख्या जर पाहिली तर आता 30 वर आहे. शेवटचे 7 बॉल आणि 11ची आवश्यकता आहे. पहिल्या षटकात काय बॉलिंग राहिली होती. लगातारचे 2 षटकार मारलेले आहेत. अहमद, कमबॅक करावं लागेल त्यांना सुद्धा, कारण आपल्या नावाची चर्चा करायला लावायची असेल तर आपला परफॉर्मन्सच पाहिजे आणि तो परफॉर्मन्स एका या ठिकाणी होईल का. आता मात्र हा बॉल थोडासा लांब आपटला. आता 7 बॉलमध्ये 10 पाहिजेत. विनीच्या 2 षटकाराने बॉलरचा माइंडसेट थोडासा चेंज केलेला आहे. रन मात्र इकडे येताना पाहायला मिळत आहेत. 7 मध्ये 10ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. क्रिकेटचा खेळ कधीपर्यंत? शेवटच्या क्षणापर्यंत. मॅच मध्ये पाहूया, जर का मोठा फटका नाही आला तर मॅच मध्ये मजा येईल. पाहूया, अहमद बॉल पाठीमागे जातोय आणि बॉल आलाय या ठिकाणी डॉट. आणि त्याच्यामुळे 6 चेंडूमध्ये 10ची आवश्यकता आहे. मॅच अजूनही संपली नाहीये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या. आणखी एखादं तसं काही षटक येईल का, त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 10ची आवश्यकता. पाहूयात कोण मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी कुणाला आमंत्रित केलं जाईल, कारण हे षटक आता महागडं राहिलं. या ओव्हरमध्ये तब्बल 21 रन आल्या. पाहूयात कोणाला बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे. आमंत्रित केलं जात आहे गोलंदाजीसाठी. कदाचित कबीर येत आहेत का, त्याची देखील चर्चा या ठिकाणी होते.
कबीर आजच्या दिवसातील निर्धाव षटक टाकणारा एकमेव खेळाडू. मेडन ओव्हर केली होती याच कबीरने. मीरा भाईंदरच्या गोडदेव गावचा सितारा. लहान वयातच ISPL देखील खेळणारा हा खेळाडू आणि कालच्या दिवसात 100 पेक्षा जास्त धावा बनवणारा खेळाडू. काल बनवल्या, आज वाचवायच्यात. 10 आहेत आणि 10 काही कमी सुद्धा नाही आहेत. समोर दिनू सारखा एक जबरदस्त बॅटर आहे आणि आता बॉलिंगसाठी कबीर. या मीरा भाईंदरचं नाव सध्या करतोय हा खेळाडू. 6 चेंडू 10 ची मॅच जिंकून देईल का आपल्या टीमला? पाहूया. समोर दिनू कांबळे. ओहो, पहिलाच बॉल. दांडी 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 गुल. मीरा भाईंदरचा हा दर्जेदार खेळाडू आहे. घरच्या मैदानातच खेळतोय असं मी म्हणेल, कारण गोडदेवचे हे खेळाडू आहेत. आणि पहिलाच बॉल यॉर्कर. दिनू सारख्या खेळाडूचं संरक्षण भेदणं तेवढं सोपं नाही आहे, परंतु 5 चेंडूमध्ये आता 10. याचाच उल्लेख आम्ही सुरुवातीपासून करत होतो. जरी ही मॅच 2 जवळच्या संघामध्ये असेल, परंतु जिंकण्यासाठीच होणार आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. थोडीशी घाई करा, यानंतर आणखी एक मॅच आहे आणि आता 6:15 वाजलेले आहेत. अंतिम टप्प्यात ही मॅच आलेली आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 5 बॉलमध्ये 10 ची आवश्यकता आहे. अंतिम टप्प्यामध्ये आलेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. हा गोडदेवचा सितारा पुन्हा एकदा आपल्या टीमला मॅच मध्ये घेऊन येईल का? चर्चा याची आहे. स्ट्राईकवर जर पाहिलं तर उरण तालुक्यातील टाकी गावचा हा असा खेळाडू ज्यांनी मात्र गेल्याही वर्षी पावसाळ्यात मोटरसायकल जिंकली आणि याही वर्षी जिंकली. चैतन्य पाटील बॅटिंगसाठी समोर. गोडदेव मीरा भाईंदरचा खेळाडू. हो, हा बॉल थोडासा खाली होता, त्याच्यामुळे प्रॉपर टायमिंग नाही झालाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे. चर्चा आहे या कबीरची. आणि आता मात्र बॉल फुटला तर जो निर्णय आहे तोच मैदानाच्या आतमधला. डेड बॉल नसेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि आता जाऊयात मॅचच्या दिशेने आपण. चला मॅचला थोडीशी घाई करा. 1 रन मात्र त्या ठिकाणी येताना पाहिला मिळालाय. 4 बॉलमध्ये 9 अजूनही करायचे आहेत. चला यानंतर फायनल. 4 चेंडू 9 ची आवश्यकता अजूनही आहे. एका बाजूला भावेश पवार योजना रस्ता आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये विनीत आणि विनीत यांच्या जोडीला आता दाखल झाले चैतन्य पाटील. युवा कबीर ज्यांना या मैदानाचा अनुभव आहे. आणि ज्या वेळेला क्रिकेट असंच आहे, ज्या वेळेला तुमच्या विभागातला खेळाडू मैदानात खेळत असतो ना एखाद्या मोठ्या संघाच्या विरुद्ध, आपल्याला मनातून आनंद होत असतो. यार आमचा इकडला मुलगा आहे. तर तशी एक भावना निर्माण होते, प्रत्येकाच्या होते. यूट्यूबला जरी दिसला चांगला खेळला, अरे आपला मुलगा आहे, म्हणजे असा एक आनंद आपल्या सगळ्यांना होत असतो. आणि ही तर खऱ्या अर्थाने आपल्या टेनिस आणि रबर बॉल क्रिकेटची जादू आहे. ऑफ चमचा बाहेर टाकलाय, जास्त बाहेर टाकलाय, त्याच्यामुळे आता अजूनही 4 बॉलमध्ये करायच्या आहेत त्या 8. हे एक बॉल महत्वाचा आहे. विनीतकडे एक वेगळं टॅलेंट आहे बॅटिंगचं. एखादा मोठा फटका मारून मॅच फिनिश करू शकतो, परंतु आजच्या दिवसात मेडन ओव्हर करण्याचा कारनामा एकाच खेळाडूने केला आणि तो खेळाडू आहे कबीर. तो बॉलिंग करतोय. हो हो हो, काय टाकलाय, टाळ्यांचा गजर व्हायला लागलाय. मीरा भाईंदरचे प्रेक्षक म्हणतात ही मीरा भाईंदरची पॉवर आहे.
आणि काय वळवलाय बॉल, जबरदस्त, चांगल्या टप्प्यावरून कट केला. आता पाहिजे 3 बॉलमध्ये 8. कंपल्सरीचा नियम असल्या कारणाने या 3 बॉलमध्ये 8 बनवायच्याच आहेत. भावेश थोडीशी चर्चा करतात या युवा खेळाडूशी. दुसऱ्या बाजूला विनीत, एक डॉट बॉल आलाय, परंतु एक वेगळा आत्मविश्वास या मुलाकडे देखील आहे. कोणत्याही परिस्थितीत मॅच जिंकून देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. दुसऱ्या बाजूला मीरा भाईंदरचा हा खेळाडू खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. कबीरने मॅच बनवली आहे. 6 मध्ये 10ची मॅच होती, 7 मध्ये 10ची मॅच होती, आता मात्र मॅच बनली आहे. 3 बॉलमध्ये 8ची आवश्यकता अजूनही आहे. क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आपण पाहतोय भाईंदर नगरीमध्ये. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरून तो खेळलाय, मात्र तिकडे डीपला पॉइंटला फिल्डर होते. टाळ्यांचा गजर कबीरसाठी. गोडदेव मीरा भाईंदर आज सिल्वर स्टार सारख्या संघाचं प्रतिनिधित्व जरी करतोय, आमच्या मीरा भाईंदरचा मुलगा आहे असंच मात्र सगळे म्हणत असतील. मीरा भाईंदर बिग बॅश मध्ये देखील त्यांना आपण खेळताना पाहतो. ज्या गावातून ओम ब्रह्मदेव गोडदेव सारखा दिग्गज संघ आला, ज्या गावातून कित्येक दिग्गज खेळाडू आले, त्या गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू. भरत पाटील, संदीप म्हात्रे, भानुदास पाटील, अमोल वेतोसकर आणि हेमराज पाटील अशी कितीतरी नावं मात्र या गावाने दिले. त्या गावचा मुलगा आहे, खूप चांगला खेळतोय. दोन बॉल मध्ये 8 वर मॅच गेली आणि मॅच आता बनली आहे, पेटली आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये A1 पवन दाखल झालाय. अशा प्रकारच्या मॅच जिंकून देण्यामध्ये हातखंडा आहेत ए पवन केने यांचा. बेस्ट वर्सेस बेस्ट आणि या 2 बलाढ्य संघांमधील मॅच. एका बाजूला कबीरने केलेली चांगली बॉलिंग आतापर्यंत आपण पाहिली, परंतु पवन केने मोठा फटका मारण्यासाठी पटाईत असणारे बॅटर आहेत त्यांच्या समोर. हो 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 हो, काय बॉल टाकलाय. सिल्वर स्टार विजयाच्या उंबरठ्यावर आता पाहिलं मिळते आपल्याला. आणि इकडे सिल्वर स्टार साठी टाळ्या वाजतायत आणि मीरा भाईंदर गोडदेवच्या या कबीर साठी देखील टाळ्या वाजतायत. मॅच पहा काय होती. 3 ओव्हरला 41 करायचे होते, पहिल्या ओव्हरला 10 आले, दुसऱ्या ओव्हरला 21 आले, अगदी 7 बॉल मध्ये 10 पाहिजे होते, मग 6 बॉल मध्ये 10 आले आणि त्याच्यानंतर आता 1 बॉल बाकी आहे आणि रन करायच्या त्या 7 आणि त्याच्यामुळे या मॅचला कबीर खेचून आणले असंच म्हणावं लागेल. असे कारनामे केलेत आणि आता चैतन्य पाटील उरण तालुक्यातील टाकी गावचा हा मुलगा आहे. समोर गोडदेवचा मुलगा आहे. ओहो, दांडी 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 गुल. गोडदेवच्या मीरा भाईंदरच्या कबीरचा कारनामा पाहायला मिळतोय आणि सिल्वर स्टारने मात्र एक मोठा विजय प्राप्त केलाय. नो डाऊट दोन्ही टीम चांगल्या होत्या, परंतु आज या मॅचला या क्षणी सिल्वर स्टारने बाजी मारली आहे. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कबीरला जातोय. 3 विकेट घेतल्या, फक्त 4 धावा दिल्या. सामनावीर कबीर. आणि आता फायनल मॅचचा टॉस साठी सुद्धा आणि पुढच्या सगळ्यांसाठी मात्र जाऊयात मनीष सरांकडे. धन्यवाद चंद्रकांत शेट्टी सर. फादर एडवर्ड या ठिकाणी उपस्थित आहेत आणि फादर एडवर्ड यांच्या माहितीसाठी ही स्पर्धा यूट्यूबवर वेगवेगळ्या देशात सुद्धा पाहिली जाते. आजच्या दिवसामध्ये 1 लाखांहून जास्त व्ह्यूवरशिप या स्पर्धेला मिळालेली आहे आणि त्याच मी आता तुम्ही लढत पाहिली. खरं तर तुमचा हा शुभ पायगुण आहे की प्रेक्षकांना लास्ट बॉल थ्रिल पाहता